नमस्कार मित्रांनो, आज आपण बघू शकता कस्टमरच्या घरी आलेलो आहे. मी वायर टाकून दिलेली आणि आज सिक्स फिटिंग करून दिलेला आहे. आता याला फक्त आपण या C6ला आपण आता लावून त्याला अपडेट करणार आहोत. हे बघा, आपण लॅन थ्रू केबल थ्रू मी याला राउटरशी जॉईन केलेला आहे. राउटरला आपण लॅन कनेक्ट केलेला आहे आणि अपडेट करण्यासाठी हे पिवळ्या पोर्टला लावावं लागतं. आपण बघू शकता पिवळे पोर्ट जे आहे राउटरचं, त्याला मी आता हे अपडेट करण्यासाठी लावलेलं आहे. हे आपलं राउटर आहे, हे आपलं सामान, आपले टूल्स वगैरे आहेत. हा सेटअप बॉक्स आहे. आता मी C6ला अपडेट करणार आहे. मित्रांनो, आपला C6 अपडेट करून झालेला आहे आणि आता आपण या C6ला हे समोर जे टावर दिसत आहे त्या टावरशी अलाइनमेंट केलेलं आहे. आपल्याला RRS जी आहे ती 3940च्या 43च्या आसपास आलेली आहे. जे जुनं राउटर आहे कस्टमरचं ते आपण काढून टाकलेलं आहे आणि आपण आता वॉलला हे नवीन राउटर बसवलेला आहे. जे आता आपल्याकडे सेटअप आहे तो सेटअप आपण पाहू शकतो. हे बॉक्स वगैरे आहे राउटरचे, हा सेटअप आपण आता लावलेला आहे आणि आता आपण कस्टमरला लाईव्ह डेमो देणार आहोत सेटअप बॉक्सचा. आपण सेटअप बॉक्स पाहू शकता. मी सेटअप बॉक्सशी कनेक्ट केलेला आहे राउटर वगैरे. आता हा आपला सेटअप बॉक्स अपडेट होऊन चालू झालेला आहे. बदललं का? नाही ना, आपण त्याला बंद करून चालू करा. वायफाय तुमचं हे करून घ्या. सेटअप बॉक्स चालू झालेला आहे कस्टमरचा. आपण पाहू शकता की आता 2 सेकंदाची ॲड असते. हा आता आपण कस्टमरला लाईव्ह टी व्हीचा डेमो वगैरे दाखवणार आहोत. आता हे जिओचा लाईव्ह टी व्ही आहे, याचा डेमो आपण आता कस्टमरला देणार आहोत. ते बघू शकतात. आता हा सेटअप बॉक्स आपला चालू झालेला आहे, कारण कनेक्शन आपलं चालू होऊन गेलेलं आहे. तर हा टी व्हीचा आवाज झालेला आहे आणि आवाज वाढवला आहे मी 2 मिनटं. आपण बघू शकता. त्याचा आवाज आता आपलं पूर्ण एकदम ओके झालेलं आहे सेटअप बॉक्स चालू करून. हे राउटर पण बघू शकतो आपण. हे कस्टमरला वरती हँगिंग करायचं तर हे राउटर आपण त्यांच्या इशावर ठेवून दिलेलं आहे टेबलावरती. जे टी व्हीचा टेबल असतो त्या टेबलावर आपण राउटर आणि सेटअप बॉक्स ठेवून दिलेला आहे. पाहू शकतात आपण. हे जिओ टी व्हीचं रिमोट फुल एच डी आहे ना, जिओ सेटअप बॉक्स फुल एच डी आहे. हे बघा, आपण आता हे यूट्यूब चालू केलेलं आहे. कस्टमरला आपण यूट्यूबची टेस्टिंग करून दाखवणार आहे.